नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन बेडरूममध्ये बोलत असतात. तेव्हा सायली म्हणते, आजपासून आपण वाईट विचार करायचाच नाही, फक्त पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार करायचा. अर्जुन म्हणतो, हो, आपणच आता अश्विनला हिंमत देऊया. जेव्हा तन्वीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल, त्यामुळे कोणताही ट्रॉमा घरच्यांना येणार नाही याची काळजीसुद्धा घेऊयास आणि सगळं आधीसारखं होईल. मम्मासुद्धा तुला आधीसारखंच प्रेम करेल आणि पूर्णा आजी तीसुद्धा तुला परत राखी बांधेल. तूच आमच्या घराची रक्षक आहेस असं म्हणेल आणि इतक्यात सायलीला छान झोप लागते. अर्जुनसुद्धा तिला छान व्यवस्थितपणे झोपतो आणि झोपेतसुद्धा ती आई आणि आजीचाच विचार करत असते. तेव्हा अर्जुन विचार करतो, कुठल्या मातीची बनलेली आहेस, झोपेतसुद्धा तू घरच्यांचाच विचार करत आहेस असं म्हणून दोघेही झोपी जातात. इकडे दामिनी रात्री शिखरेंना ऑफिसला भेटायला बोलवते. त्याला झोपलेला पाहून दामिनी त्याला ब्लॅक कॉफी आणू का असं विचारते. तेव्हा शिखरे म्हणतात की तुम्ही मला अशा टायमिंगला बोलवले ना की ही कॉफी माझ्या डोळ्यात टाकायला लागेल. तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला. तेव्हा दामिनी म्हणते की अर्जुन जे कोर्टात करतोय त्याचं गांभीर्य कळतंय का तुम्हाला? तो सगळ्यांची साक्ष खोटी ठरवत आहे. जर त्याने प्रियाची साक्ष खोटी ठरवली ना तर तुमच्या मुलीला जन्मठेप होईल आणि ती जेलमध्ये नाही. शिखरे म्हणतो की त्या प्रियाचा बापसुद्धा साक्षीसाठी फिरणार नाही. तिला तिच्या जीवाची भीती आहे, ती काही करणार नाही. तेव्हा दामिनी म्हणते बाकीच्या लोकांचं काय? जर एखादा साक्षीदार फिरला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा शिखरे म्हणतात की कोणी काही फिरणार नाही, आपली दहशतच तशी आहे. दामिनी म्हणते बाकीचे कोणी साक्षीदार नाही ना घोडा घालणार. तेव्हा शिखरे म्हणतात जो कोणी घोडा घालणारे आहेत त्याला मी संपूर्णच टाकलेला आहे, म्हणजे ढगात पाठवलेला आहे. इकडे घरात अर्जुन अश्विन यांच्यातला वाद मिटला त्याचा विचार करत असे आणि घरातले सगळे कसे खुश होते असा विचार करत असते आणि हे सगळे सुभेदार एकत्र आले तर मला एकटीला पाडतील याची भीती तिला वाटत असते. त्यामुळे तिला काही झोप लागत नाही. मला काही करून या सुभेदारांमध्ये फूड पाडतच राहायचं असा विचार ती करते. इकडे दामिनी शिखरेला म्हणते लोकांना मारहाण करणे ही तुमची हॉबी आहे का? तेव्हा शिखरे म्हणते हो, माझा तो छंदच आहे. अगदी शाळेत असल्यापासून मी सगळ्यात पहिले चोरी करण्यापासून सुरुवात केलेली आहे असं तो म्हणतो आणि त्यानंतर मला माणसांना मारण्याचा छंद जडलेला असं सांगतो. दामिनी म्हणते पुढे काय केलं? जेव्हा पहिल्यांदा खून केलात तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? तेव्हा तो म्हणतो मला खूप बरं वाटलेलं. तेव्हा दामिनी त्याला भानावर आणते आणि हा काय इंटरव्ह्यू चालू नाही आहे असं सांगते. ती त्याला मित्र कोण आहे असं विचारते. तेव्हा शिखरो म्हणतो तो अमेरिकेला गेलेला आहे. आणि हरीश कोण आहे असं विचारते. तेव्हा शिखरे म्हणतो मी त्याला ढगात पाठवलेलं आहे. तेव्हा दामिनी सरप्राईज होते आणि बोलते हरीशला का मारलं तुम्ही? त्याने मधुबाईच्या विरोधात म्हणजे आपल्या बाजूने साक्ष दिलेली. तेव्हा तो म्हणतो मी त्याला पैसे चारत होतो आणि पण मला कळलं की सायलीने त्याला कन्व्हिन्स करून तो साक्ष फिरवणार आहे म्हणून मी त्याला मारून टाकलं. तेव्हा दामिनी म्हणते तुम्ही एक मर्डर केलात आणि लपवलं आणि कोणाला कळलंसुद्धा नाही, हे सगळं कसं मॅनेज केलं? तेव्हा शिखरेने ते सगळं कसं मॅनेज केलं तो सगळं दामिनीला व्यवस्थित सांगतो. इकडे सकाळी प्रिया घरात काही ना काही खुसपट करायचं या उद्देशाने किचनमध्ये येते. तेव्हा विमल आणि सायली दोघेही किचनमध्ये काम करत असतात. तेव्हा ती विमलला ओरडते आणि म्हणते आज मला कॉफी मिळणार आहे की नाही? तेव्हा विमल म्हणते ताई तुम्ही आत्ताच आलेला आहेत ना? तेव्हा प्रिया तिला म्हणते उलट उत्तर द्यायचं नाही, उद्यापासून मला न मागता माझ्या हातात कॉफी पाहिजे. विमल तिला चालेल म्हणते आणि हात धुवून लगेचच कॉफी बनवते असं सांगते. तेव्हा प्रिया म्हणते अजिबात नाही, तुला वेळ मिळेपर्यंत मी इथे थांबणार नाही आहे. तेव्हा सायली तिला थांबवते आणि म्हणते की हातातलं काम सोडून कोणीतरी मुजोरीपणे सोडलेल्या हुकुमाच्या तालावर नाचण्याची काही गरज नाही आहे. आणि प्रियाला म्हणते काय गं, तिला विमल विमल का म्हणते? विमल ताई बनत जा ना, अरे तुरे करायचं नाही. तेव्हा प्रिया भडकते. मुद्दामून तिला म्हणते की ह्या मोलकरणीसाठी तू मला ओरडत आहेस का? तेव्हा सायली म्हणते हो, तू उशिरापर्यंत घरात AC लावून लोळत पडणार आणि इकडे येऊन तिच्यावर रुबाब करणार, हे चालणार नाही. तेव्हा प्रियाला हे आयतं भांडवलच मिळतं. तेव्हा प्रिया मोठमोठ्याने ओरडू लागते तुम्ही घरात मोठे आहात म्हणून मला ह्या मोलकणीसमोर काडीचीही किंमत न दाखवल्याचं करताय का? सायली म्हणते काहीतरी खुसपट काढून उगाच भांडणं करू नकोस. प्रिया म्हणते आम्ही धाकटे आहोत म्हणजे आम्हाला काही अधिकारच नाही ना? तेव्हा सायली म्हणते शब्द जरा जपून वापर. तेव्हा विमलसुद्धा बोलते ताई धाकटं मोठं हे तुम्हीच बोलतायत, सायली ताई काही बी पण नाही बोलल्या. तेव्हा प्रिया जोरजोरात ओरडायला लागते
आता या विमलसाठी माझा अपमान करतेस का? उद्या म्हणशील मला हिची तिची सेवा कर, उद्या बोलशील मला आणि माझ्या नवऱ्याला घरात राहण्याचा अधिकारच नाही, या पैशांवर आमचा अधिकार नाही, सगळं तुझं आणि तुझ्या नवऱ्याचंच आहे. तेव्हा सायली म्हणते कुठला विषय कुठे नेतेस, मुद्दाम करतेस ना तू. तेव्हा घरातले सगळे जमा होतात. प्रिया मुद्दामून रडत रडतच म्हणते, एक साधा कॉफी मागितली तर मला किती बोलवतेस तू, आणि तू एकदा आम्हाला घराबाहेर काढ म्हणजे होईल तुझं मनासारखं. तेव्हा पूर्णाजी म्हणते आवाज खाली कर तन्वी. तन्वी म्हणते मला यांची अरेरावी सहन होत नाही आहे, सगळे विचारात पडतात. तेव्हा प्रिया म्हणते की एक साधी कॉफी मागितली तर मला नको नको बोलल्या त्या, आम्हाला घरात आणि तुमच्या मनात थोडीशीसुद्धा जागा नाही आहे का, असं म्हणून रडायलाच लागते. कल्पना आणि अश्विन येऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही धाकटे, मग काय आम्ही कमी दर्जाचे आहोत का? तेव्हा अश्विनसुद्धा ओरडून बोलतो, माझ्या बायकोला एका साध्या कॉफीवरून इतकं ऐकावं लागतं आहे का? तुम्हाला कसं कळत नाही आहे घरामध्ये? विमल मध्येच म्हणते आणि म्हणते माफ करा, माझे हात कणकेचे होते म्हणून मी देऊ शकली नाही, आता परत असं होणार नाही असं म्हणून माफी मागते. तेव्हा प्रिया विमलला म्हणते विमलताई तुम्हीच सांगा मी काही बोलले का त्यांना, आणि पुढे काही बोलणारच तितक्यात परत बोलते. तेव्हा अर्जुन तिला थांबवतो आणि बोलतो की तू तिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ दे, त्या काय बोलणार, त्या सायलीचीच बाजू घेणार आहे. तेव्हा ती आईला म्हणते आई म्हणतात ना नकटं असू देत पण धाकटं होऊ नये. तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ मला धाकटं आणि नकटं कळत नाही, पण एक कळत आहे की तू लहान आहेस, अगदी नात्याने नाहीस तर विचाराने लहान आहेत, असं तो तिच्यावर आरोप करतो. तेव्हा कल्पनासुद्धा अर्जुनलाच थांबवतोय, थांबा आता हे सगळं वाढू नको. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली धाकटं आणि मोठं ही भाषा कळणारच नाही. प्रिय म्हणते की मी खोटं बोलते का? तेव्हा सायली येऊन म्हणते हो तू खोटंच बोलतेस आणि विमलताई साक्षीदारसुद्धा आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो ह्याच्यासाठी कोणाच्या साक्षीदाराची गरजच नाही आहे, कारण की सगळ्यांना माहिती आहे धाकटी सून जेव्हा तोंड उघडते तेव्हा ती खोटंच बोलते. तेव्हा अश्विन मध्येच म्हणतो जे तुला वाटत आहे ते आमच्या सगळ्यांवरती थोपवू नकोस. तेव्हा पूर्ण आजी सगळ्यांना शांत राहायला सांगते आणि या घरात नळावरची भांडणं नको आहेत मला असं सांगते. आणि अर्जुनला म्हणते की तुझ्या बायकोला आम्ही या घरची सून मानतच नाही आहे, त्यामुळे धाकटे आणि मोठे ह्या वादाचा विषय असूच शकत नाही. अश्विन मध्येच म्हणतो तू आमच्याशी वाद घालायचं ठरवलेलंच आहेस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की तू का मध्ये बोलतोयस, मी तुझ्याशी बोलतच नाही आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की मी आणि माझे बायको काय वेगळे नाही आहेस, तू तिला बोलतोयस म्हणजे तू मला बोलत आहेस. अश्विन परत म्हणतोयस तुला आमचे विचार लहान वाटतात काय? कल्पना त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन काही ऐकत नाही. तेव्हा तो म्हणतो की तू हिला लाईफ पार्टनर निवडून दाखवून दिलेला आहेस की तू किती मूर्ख आहेस. आणि आजचा भाग संपतो. येणाऱ्या भागात सायली प्रियाच्या एक जोरदार कानाखाली वाजवते आणि प्रियाला सक्त ताकीद देते, तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, यापुढे असं चालणार नाही, जो चुकणार तोच रडणार, अशी वॉर्निंग देते. पाहत रहा पुढचे एपिसोड्स. धन्यवाद.